नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. परमपूज्य संत हमूलाल महाराजांना रत्नजडीत सुवर्ण फेटा होणार अर्पण. या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार व्हा, भगवंत सेवक किसनराव राठोडांचे आवाहन. सविस्तर वृत्त. श्री क्षेत्र हमूगड येथे दिनांक 26 आणि 27 मे 2024 रोजी गोर बंजारा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनादरम्यान परमपूज्य श्री 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 हमूलाल महाराज यांना रत्नजडीत सुवर्ण फेटा हमूगड गादीश्वर परमपूज्य माता रत्नायाडी यांच्या हस्ते अर्पण होणार आहे. आणि या अविस्मरणीय सोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हा, असे आवाहन भगवंत सेवक किसनराव राठोड यांनी केले आहे. श्री क्षेत्र हमूगड प्रमाणेच प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भगवंत सेवक किसनराव राठोड यांनी 12 धाम निर्माण करून एक वेगळी छाप समाजात सोडली आहे. राजसत्ता, समाजसत्ता, धर्मसत्ता आणि साहित्य सत्ता ह्याकडे लक्ष केंद्रित करून किसनराव राठोड यांनी समाज प्रबोधनाबरोबरच समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे कार्य अविरत चालू ठेवले आहे. अध्यात्मातून विज्ञानाकडे ह्या गोष्टीवर भर देत किसनराव यांनी सर्व धामांवर वृक्ष संगोपनाबरोबरच पाणी आणि इतर सोयी सुविधांचीही व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक धामावर किसनरावांचे बारीक लक्ष असते. त्यामध्येच एक कर्नाटक येथील आत्नी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ह्या ठिकाणी संत श्री श्री हमूलाल महाराज यांचे मंदिर असून या ठिकाणी निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. दररोज या ठिकाणी हजारो भाविक भक्त येत असतात. आणि त्याच संत श्री हमूलाल महाराज यांना रत्नजडीत सुवर्ण फेटा हमूलाल संस्थान गादीश्वर परमपूज्य माता रत्नायाडी यांच्या हस्ते अर्पण होणार आहे. आणि ह्या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन भगवंत सेवक किसनराव राठोड यांनी केले आहे.